वटुनी हात तुझा खेळ हाती तूच तुझारे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट वाहू दे काही दिशा थांबायचं नाही लढत जा त्या थांबायचं नाही या सगळ्यांसाठी काहीतरी केलं पाहिजे त्यांचं टॅलेंट वाया जाऊ देता कामा नये छत्रपती शिवाजी महाराजांच्या बोला छत्रपती शिवाजी महाराजांचा विजय अनेक गोष्टींवरचे संस्कार इथे घडतात हे म्हणा अशीच आपल्या या मातीतली मुलं उंच आकाशात भरारी घेत नासा पर्यंत पोहोचो अशा मी शुभेच्छा व्यक्त करते या अभियानाचं काय पण ते तर तुम्ही बोललाच नाही काय आनंदाबद्दल बोलायचं अभियानाचं खाली नको येणारच आहे नको सोनालीजी कुलकर्णी मॅडम यांचं आमच्या जिल्हा परिषद सर्वांग सुंदर शाळा खलानी या ठिकाणी आपलं स्वागत आहे सुस्वागतम नाशिक आराध्य देवता सरस्वती मातेला वंदन करीत आपल्या महाराष्ट्र महाकाल अंतिम महाकाल जिल्हाधिकारी धुळे जिल्ह्याच्या भाग्यश्रीजी विस्तुते मॅडम यांचं आगमन झालेलं आहे या निमित्ताने आदरणीय सिने अभिनेत्री सोनालीजी कुलकर्णी यांचं आगमन झालेलं आहे त्यांचं जोरदार टाळ्यांनी स्वागत केलं पाहिजे आपण स्काउट गाईड क्लॅप गो थँक्यू या ग्राम विकासाच्या खंबीर उभी राहिले कारण मला माहिती होतं शुभा केवळ माझा मुलगा नाही
थँक्यू. समाकोटी सन 57 में हुई तलवार पुरानी थी, गुजरे हर वालों ने सुननी कहानी थी, खूब लड़ो और मर्दान हो तो झांसी वाली रानी थी. भारताच्या स्वातंत्र्यातील पहिली तेजस्वी पान म्हणजे 1558 च्या स्वातंत्र्य सभेत त्या लढल्या ज्यांनी आपल्याला अतिशय शौर्याने व मर्दाने ब्रिटिश समाजाच्या छातीवर धडकी भरवली. त्याच सर्वात पहिले नाव घ्यावे लागते झाशीची राणी लक्ष्मीबाई. त्याचा इतिहास केवळ पराक्रमाचा नसून स्त्री शक्ती स्वाभिमानाचा प्रतीक त्याग आहे. झाशीची राणी लक्ष्मीबाई यांचा जन्म 19 नोव्हेंबर 1828 रोजी वारणेचे येथे झाला. त्यांचे बालपण मार्निकर्णिका त्यांच्या झाशी की राणीला लाडाने म्हणू असे म्हणत एवढे बोलून माझे 2 शब्द संपवते. जय हिंद, जय भारत. धन्यवाद. मेरी झाशी नहीं दूंगी, नहीं दूंगी. कुलकर्णी मॅडम, सर्व उपमुख्य कार्यकारी अधिकारी, या परिसरातील तालुक्यातील सर्व नमस्कार. खलाणे गावातील सर्व ग्रामस्थांना, गावकऱ्यांना, लहान मुलांना, पंचायत समितीच्या ग्रामपंचायतीच्या सर्व अधिकारी, सर्व समोर बसलेले मान्यवर आणि अर्थातच मंचावर बसलेले सर्व मान्यवर मंडळी, आपले CEO साहेब, आपल्या जिल्हाधिकारी मॅडम, डेप्युटी CEO, ॲडिशनल CEO, सगळेच अधिकारी मंचावरचे आणि उपस्थित सर्व ग्रामस्थांना खूप मनापासून शुभेच्छा. आज इथे मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानाअंतर्गत मला समस्त खरं तर महाराष्ट्रभर फिरण्याची संधी मिळाली आहे आणि त्यामुळेच शिकण्यासारखं आहे. आणि खरंच खूप खूप मनापासून कौतुक. पण अजून 31 मार्च पर्यंत तुमच्याकडे वेळ आहे. आणखी जोशात उत्साहात काम चालू ठेवा आणि जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये, राज्यामध्ये नंबर काढण्यासाठी जोरदार शुभेच्छा मी तुम्हाला देते. अभियानामध्ये तुम्हाला 5 कोटीचं बक्षीस मिळो यासाठी शुभेच्छा देते आणि गावाचा विकास हा संपूर्णपणे असाच अखंड सुरू राहू दे अशा देखील शुभेच्छा देते. भाईजी, तुमचे आणा भाईजी. धन्यवाद. थँक्यू मॅडम. आणि गावाबद्दल, गावाच्या विकास कामाबद्दल मुंबईपर्यंत बातमी पोहोचली आहे आणि म्हणून आम्हाला सांगितलं गेलंय की जा तुम्ही बघा या खलाणे गावात किती सुंदर पद्धतीने विकास झालेला आहे, किती सुंदर पद्धतीने सगळे एकत्र येऊन लोक चळवळीतनं, लोक सहभागातनं गाव सुशोभित करत आहेत. सगळ्या 7-8 घटकांमध्ये खूप सुंदररित्या बघायला मिळाली. आज मी पाहणी केली. एरवी आपण ऐकतो काय चालू आहे काय नाही, आमच्यापर्यंत बातम्या पोहोचतात, सोशल मीडियावरनं पोहोचतात. पण या अभियानाअंतर्गत खऱ्या अर्थाने जेव्हा या गावात मी आले तेव्हा माझ्या लक्षात आलं की 7-8 घटकांमध्ये किती सुंदररित्या काम सुरू आहे. आरोग्य, शिक्षण, सामाजिक न्याय असू देत, व्यायामशाळा असू देत, ही शाळा असू देत, डिजिटलायझेशन असू देत, आपल्या कार्यालयामधलं इतकं सुंदर वातावरण आहे. कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने सगळ्या दाखले मला बघायला मिळाले. साहेबांनी मला सांगितलं की कसं एकही व्यक्तीला किंवा एकही कर्मचाऱ्याला शोधाशोध करावी लागणार नाही. सगळे दाखले इतक्या सुंदर कम्प्युटराईज पद्धतीने तुम्हाला डिजिटलाइज पद्धतीने बघायला मिळतील. तर अशा या गावामध्ये सगळ्या गोष्टी इतक्या सुखसोयीने पोहोचलेल्या आहेत. याचं कारणच आहे की तुम्हा सगळ्यांनी एकत्र येऊन काम केलं. पायंडा असतो किंवा सगळ्यात मोठी जी ताकद असते, जी शक्ती असते, ती असते लोकसहभागात येणारी. ती सगळे एकत्र येऊन जेव्हा काम करतात तेव्हाच एखाद्या गावामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात प्रगती आणि विकास होतो. त्यामुळे सगळ्यांचं या ग्रामविकासाच्या योगदानात आज आपल्याकडं आपले आदरणीय जिल्हाधिकारी महोदय आलेले आहेत आणि त्यांना आपण अतिशय अनेक पिक्चरमध्ये बघितलेलं आहे, मराठीमध्ये पिक्चरमध्ये बघितलेलं आहे. अशा प्रख्यात अशा ज्या कलाकार आहे आपल्या महाराष्ट्रातल्या, सोनालीजी कुलकर्णी मॅडम ह्या आलेल्या आहेत आणि सर्व व्यासपीठावरील उपस्थित आणि या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित असणारे ग्रामसेवक.
ती सुद्धा मोर दॅन 90% आहे. आणि या 8 ते 10 दिवसामध्ये किंवा 15 दिवसामध्ये ते पूर्ण 100% करण्याचा त्यांचा मानस आहे. तरी अतिशय म्हणजे इतके लोक जागरूक आहे या ठिकाणचे. तर आम्ही आपल्या सर्वांना जास्त वेळ अत्यंत सुंदर आणि महत्त्वाचा कार्यक्रम ठेवलेला आहे. राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनानुसार राज्याचे ग्रामविकास मंत्री आमचे बंधू जयकुमार गोरे या कल्पनेतनं मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान हे चाललेलं आहे. आणि या अभियानाच्या अंतर्गत ग्रामविकासाला चालना देण्यासाठी आजचा कार्यक्रम घेतलेला आहे. याच्यासाठी आमचे मुख्य अधिकारी सातत्याने कर्तव्यदक्ष अधिकारी श्री अजित शेख साहेब आणि महाराष्ट्राच्या नव्हे तर पूर्ण देशामध्ये विश्वामध्ये ज्यांचं मराठी चित्रपटामध्ये नाव आहे. आणि मला कळलं आमच्या भगिनी सांगत होत्या की फर्ग्युसन कॉलेजच्या आमच्या त्या काळातल्या त्या विद्यार्थिनी आहेत. फेमस ॲक्ट्रेस आम्हा सगळ्यांना ज्यांच्याबद्दल अभिमान आहे अशा सोनाली कुलकर्णी मॅडम यांचं मी मनापासून आमच्या खानदेशच्या आमच्या शिंदखेडा तालुक्यामध्ये स्वागत करतो. आज आपण सारेजण इथलं गावांमध्ये आहे आणि गावांची समृद्धी जर झाली तर भारताचा विकास होऊ शकेल असं महात्मा गांधींनी त्या काळात सांगितलं. आणि त्या काळानंतर आपण धीरे धीरे गावांचा सर्वांगीण विकास करण्याकरता हे वेगळे वेगळे काम पूर्वीच्या काळात करायचे. कोणी लोहाराचं काम करतंय, कोणी सगळ्या फॅसिलिटी मिनरल वॉटर विद्यार्थ्यांना खिचडीसाठी शाळेचे युट्यूब चॅनल आहे. भुसे साहेबांसमोर सुद्धा आपल्या शाळेचं प्रेझेंटेशन होतं. चालेल जिल्हा पुरस्कार मिळालेले मॅडम आयडॉल पण आहे. आयडॉल पण चला चला बाय थँक्यू म्हणा. आता हा फोटो काढला ना आपण. चला या ना पुढे या ना. मॅडम हे फक्त काढलं. ही आमची संगणक लॅब आहे मॅडम. ग्रामपंचायत मार्फत संगणक लॅब CCTV इत्यादी सुविधांची शाळेला उपलब्धता करून देण्यात आलेली आहे.